हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी या चॅनलवरती. प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण होते? ऑप्शन ए कस्तुरबा गांधी, बी सोनिया गांधी, सी सावित्रीबाई फुले, डी इंदिरा गांधी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री मुख्याध्यापिका होत्या. प्रश्न दुसरा आहे, महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे? ऑप्शन ए मुंबई, बी सिंधुदुर्ग, सी रत्नागिरी, डी गडचिरोली. फ्रेंड्स, तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा सर्वात पहिला साक्षर जिल्हा आहे. प्रश्न तिसरा आहे, भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? ऑप्शन ए मुंबई, बी सिंधुदुर्ग, सी नागपूर, डी गडचिरोली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. प्रश्न चौथा आहे, महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन ए सोलापूर, बी सिंधुदुर्ग, सी कोल्हापूर, डी गडचिरोली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कोल्हापूर. कोल्हापूर हा महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न पाचवा आहे, महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन ए मुंबई, बी सिंधुदुर्ग, सी रत्नागिरी, डी गडचिरोली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गडचिरोली. महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा हा गडचिरोली जिल्हा आहे. प्रश्न सहावा आहे, अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात? ऑप्शन ए जळगाव, बी सिंधुदुर्ग, सी रत्नागिरी, डी जालना. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जळगाव. अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार जळगाव या शहरास म्हटले जाते. प्रश्न सातवा आहे, मुंबईचा परसभाग कोणत्या शहरास म्हणतात? ऑप्शन ए कोल्हापूर, बी धाराशिव, सी बीड, डी नाशिक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नाशिक. नाशिक या जिल्ह्याला मुंबईचा परसभाग असे म्हटले जाते. प्रश्न आठवा आहे, महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन ए मुंबई, बी नंदुरबार, सी नांदेड, डी गडचिरोली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नांदेड. नांदेड या शहराला महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. प्रश्न नववा आहे, 7 बेटांचे शहर कोणते आहे? ऑप्शन ए मुंबई, बी नागपूर, सी रत्नागिरी, डी गडचिरोली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
ऑप्शन ए मुंबई. मुंबई या शहराला 7 बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न 10वा आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन ए मुंबई, बी बल्लारपूर, सी जळगाव, डी अहमदनगर. फ्रेंड्स, तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अहमदनगर. महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा हा अहमदनगर जिल्हा आहे. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमचे किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.